हळद, गुळ आणि बेदाणा सौद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे। सांगलीतील बाजार कर्नाटकाकडे जात असल्याच्या कारणावरून हमाल आक्रमक झाले। त्यानंतर सौदे बंद पाडण्यात आले। बाजार समितीच्या सेससह हमालांना आर्थिक फटका बसत असल्याने गुळाच्या व्यापाराबाबत मार्ग काढण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा बेमुदत बंदचा इशारा हमाल पंचायतच्या वतीने देण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुळाचे उत्पादन होते। कोल्हापूरच्या बरोबरीने सांगली बाजार समितीमध्येही गुळाची आवक होत होती। यंदा मात्र येथील गुळ उत्पादन व्यावसायिक कमी होत असल्याचे चित्र आहे। त्यामुळे सांगली बाजार समितीमध्ये गुळाची आवक कमी होऊ लागली आहे। सांगलीतील गुळाचा व्यापार कर्नाटकात जात असल्याबाबतचा आक्षेप घेत गुरुवारी सकाळी हमाल आक्रमक झाले। या विरोधात सौदे बंद पाडलेत। बाजार समितीतील काही काळ सौदे बंद झाल्याने बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी हमालांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर हमालांनी माघार घेत सौदे सुरू केले। गुळाची आवक कमी झाली आहे, त्यामुळे बाजार समितीत सेस कमी होतोय। याशिवाय हमालांनाही आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। गुळाचे सौदे सुरू राहण्यासाठी सरकार बाजार समितीने वेळीच उपाययोजना करण्याची मागणी हमालांनी केली आहे। गुळाच्या व्यापाराबाबत तात्काळ तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा हमाल पंचायतच्या वतीने देण्यात आला। यावेळी हमाल नेते विकास मगदूम, बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांच्यासह हमाल आंदोलनात सहभागी झाले।